गणपती बाप्पाला प्रसन्न करण्यासाठी आपल्याला संकष्ट चतुर्थीला काय करायचं आहे, कोणता उपाय करायचा आहे, तर ते आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर बघा, प्रत्येक अडचणीवर आपल्याला आपले बाप्पा नेहमी साथ देतात, आपले संकट निवारण करत असतात. त्यामुळे हा छोटासा उपाय आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. तर मी अनुराधा तुमचं नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करते. सर्वप्रथम तुम्हाला श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. तर येणाऱ्या बघा प्रत्येक महिन्यामध्ये कृष्ण पक्षातील चतुर्थीला संकष्ट चतुर्थीचे व्रत पाळले जाते, जो पौर्णिमेच्या 4 दिवसांनी येतो. त्या दिवशीच आपल्याला संकष्ट चतुर्थी असे म्हटलं जाते. बघा, पौर्णिमेच्या नंतर जेव्हा काही संकष्टी येत असते, म्हणजे चतुर्थी येत असते, त्याला संकष्ट चतुर्थी म्हणतात. आणि जेव्हा अमावस्येनंतर येते तेव्हा विनायक चतुर्थी असं म्हटलं जातं. तर बघा, भाविक आपले गणेश चतुर्थीच्या दिवशी आपल्या परीने खूप छान पूजा करतात. बघा, आपले जे काही भाविक आहेत तर सूर्योदयापासून चंद्रोदयापर्यंत उपवास करतात, जो चंद्रदर्शनानंतर आपण उपवास सोडतो. पण या दिवशी, या डिसेंबरला येणाऱ्या संकष्टीला अखुरत संकष्ट चतुर्थी असं म्हटलं जातं. बघा, येणाऱ्या 7 डिसेंबरलाच रोजी आपली गणपती बाप्पाची पूजा केली जाते. भक्त आपल्या दिवशी उपवास करतात आणि चंद्रोदयानंतर उपवास सोडला जातो. तर बघा, आपल्याला तिथीनुसार बघा 7 डिसेंबरला रोजी संध्याकाळी 6:24 वाजता सुरू होणार आहे आणि ह्या तिथीची समाप्ती दुसऱ्या दिवशी म्हणजेच 8 डिसेंबरला रोजी 4:03 वाजता संपणार आहे. तर उदय तिथीनुसार आपल्याला 7 डिसेंबरलाच आपली 7 डिसेंबरचेच रोजी आपल्याला संकष्ट चतुर्थी साजरी करायची आहे आणि रात्री चंद्रोदय 8:30 वाजता आहे. तर बघा, आपल्याला या संकष्ट चतुर्थीची पूजा करण्याची अगदी साधी सोपी पद्धत आहे. सूर्योदयापूर्वी आंघोळ झाल्यानंतर आपल्याला स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत. या दिवशी आपल्याला लाल रंग नक्कीच परिधान करायचा प्रयत्न करा, कारण ते अत्यंत शुभ मानलं जातं. गणपती बाप्पाला त्या दिवशी फुले अर्पण करायचं आहे, छान पूजा करायची आहे. बघा, सर्वप्रथम तर आपल्याला गणपती बाप्पाला अभिषेक करायचा आहे. अभिषेक करताना ओम गणगणपते म्हणत आपल्याला अथर्व शीर्षम जर शक्य झालं तर म्हणायचं आहे. जर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही ओम गणगणपते म्हणत आपल्याला अभिषेक करायचा आहे. तर त्या दिवशी आपल्या श्रद्धेने, विश्वासाने आपल्याला गणपती बाप्पाची पूजा करायची आहे. गणपती बाप्पाला आवडता लाडू, मोदक अर्पण करायचा आहे. तर दीप प्रज्वलित करून आपल्याला गणपती बाप्पाची पूजा करायची आहे. तर त्या दिवशी आपल्याला दिवसभराचा उपवास करायचा असतो. बघा, शास्त्रानुसार आपल्याला त्या दिवशी सात्विक आहार घ्यायचा आहे. त्या दिवशी आपल्या घरामध्ये कुठलीही वाद होणार नाही याची शक्यतो काळजी घ्यायची आहे. तर आपल्या त्या दिवशी छान मन शांत अंतकरणाने आपल्याला मनोभावे पूजा करायची आहे. बघा, चतुर्थीचे व्रत हे खरंच खूप विशेष म्हटलं जातं. प्रत्येक महिन्यातल्या येणाऱ्या संकष्ट चतुर्थी म्हणजे आपले संकट निवारण करणारे आपले बाप्पाला खूप प्रिय असते. तर त्या दिवशी आपल्याला उपवास करायचा आहे. आपल्याला उपवास करण्यासोबतच पूजा केल्याने व्यक्तीच्या जीवनामधील सर्व समस्या आणि त्रास दूर होण्यास मदत होते. या व्रताच्या प्रभावामुळे व्यक्तीची बुद्धिमत्ता विकसित होते आणि घरामध्ये सुख, समृद्धी आणि आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात. बघा, ज्या घरामध्ये हे व्रत आणि हे संकष्ट चतुर्थी केली जाते त्या घरामध्ये खरंच कशाचीच कमतरता नसते. तिथे बघा, आपले साक्षात आपल्या गणपती बाप्पाचा आशीर्वाद त्या घराला मिळत असतो. त्याच्यामुळे आपण येणारे जी काही संकष्ट चतुर्थी आहे आपल्या घरामध्ये नक्की साजरी करायची आहे. त्या दिवशी मनोभावे पूजा करायची आहे. तर बघा, आपल्याला त्या दिवशी असा छानसा एक छोटासा उपाय करायचा आहे. बघा, त्या दिवशी संकष्ट चतुर्थीची आपल्याला पूजेमध्ये नारळ ठेवायचा आहे. तर नारळ आपल्याला पूजा झाल्यानंतर आपल्याला ती नारळ फोडायचं आहे. त्याच्यातलं जे काही पाणी आहे तर ते गणपती बाप्पाला अर्पण करायचं आहे आणि नारळ प्रसाद म्हणून सर्वांना वाटायचा आहे. आणि आपल्या त्या दिवशी यथाशक्ती जी काही होईल तर ते आपल्या गरजूंना मदत करायची आहे. अन्नदान करायचं आहे. तुमच्या जवळपास मंदिर असेल तिथे जाऊन अन्नदान करा. आता थंडीचे दिवस आहे तर तुम्ही ब्लँकेट वगैरे आपण दान करू शकतो. गरिबांना मदत करू शकतो. यथाशक्ती जेवढं काही होईल तेवढं दानधर्म नक्की करा. आणि त्या दिवशी बघा, हा उपाय करायला नक्की करा, कारण तुमच्या या उपायाने तुमची सर्व इच्छा पूर्ण नक्कीच होणार आहे. मार्गशीर्ष महिन्यातली संकष्ट चतुर्थीला खूप महत्त्व आहे, कारण मार्गशीर्ष महिना हा माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूला समर्पित असते आणि त्यांचे आपले जास्त पूजा केल्याने आपण त्यासोबतच आपल्या गणपती बाप्पाची ही संकष्ट चतुर्थी आलेली आहे. तर या उपायाने आपले नक्कीच अनेक अडचणींसाठी निवारण होतं. बघा, प्रत्येक घरामध्ये लग्न होत नाहीत किंवा कुणाचे नोकरीबद्दल प्रॉब्लेम असतात किंवा समस्या असतात, व्यवहारामध्ये समस्या असतात, बरेच काही अडचणी असतात. बघा, कुणाचे रोग
नीट होत नाहीत किंवा त्याचे काही व्याधी असतात तर ते नक्कीच त्याचं निवारण होतं. कारण आपले गणपती बाप्पा हा विघ्नहर्ता आहे. त्यामुळे आपल्या बाप्पाची मनोभावे नक्कीच पूजा करा आणि हा उपाय करायला विसरू नका. तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो हे आपल्या बाप्पाचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला मी इथेच समाप्त करते. तर तुम्ही कोणते उपाय करता ते नक्की कमेंटमध्ये लिहा आणि कमेंटमध्ये श्री गणपती बाप्पा मोरया, श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तर अशा छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.